ये कुछ नया लाए हैं हमारे बाबा रणछोड़दास। तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालोय लोणावळ्यातल्या एक हिडन वॉटरफॉल कडे। तर चला बघूया आपण तो वॉटरफॉल आता चालू आहे का आणि आपल्याला गावतोय का। तर चला जाऊया तिकडे। जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। आता आलो इथे पेट्रोल पंपावरती। इथून फक्त एक 5.5 किलोमीटर राहिलेलं आहे। गाडी एकदम रफ्ट बांधलेली आहे आम्ही। हे बघा, ही गाडी असल्यावरती काही विषयच नाही, एकदम रफ्ट बांधल्या। 100-150 डायरेक्ट रॉकेट। आता पेट्रोल पंपावरती आलो बघा, तिच्यात आता पेट्रोल टाकायचंय। 200 रुपयाचं पेट्रोल डायरेक्ट घरातच, स्वर्गात डायरेक्ट स्वर्गात। मस्त जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस। आता आम्ही पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे। मस्त आता निघालो लोकेशनला। एक 15 मिनिटात आम्ही लोकेशनला पोहोचू। आणि लोकेशनवरनं ना तिथनं एक 2 ते 2.5 किलोमीटर ना ऑफ रोडिंग आहे। ते ऑफ रोडिंग करून आपल्याला त्या हिडन लोकेशनला जायचं आहे। तर आता पहिल्यांदा आपण लोकेशनला जाऊ आणि तिथून बघू परत नंतर किती म्हणजे ऑफ रोडिंग किती आहे आणि ट्रेक किती आहे। तर चला, इथं पुढं आले होती जगद्गुरू सुपर मार्केट लागते, तिथून आपल्याला राईट मारायचे। काही जण लोकेशन चुकते ती, तर त्यांना सांगतो की तिथून जगद्गुरू सुपर मार्केट पासून राईट मारायचे। लोकेशनला तर आता आलेलो आहे। आम्हाला वाटलेलं की रस्ता चुकला असेल, पण रस्ता काय चुकलेला दिसत नाही। इथं बघा, या गाड्या बेड्या लागलेले ते इथं। अजून एक 20% चान्सेस आहे ते रस्ता चुकलाय। 80% चान्सेस आहेत की रस्ता बरोबर आहे। बघू आता इथं पुढे गेल्यावरती। डोंगर चढायचं आपला डोंगर। आतला वेळ का त्यानं 4000चं काम बुडून आलाय भाऊ आज। ह्याच्यासाठी इज्जत भाऊसाठी झूठ पे झूठ बोल। इथून फुल ट्रेक आहे एकदम, म्हणजे एक साधारणतः 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे। असा पूर्ण डोंगर आहे। काही डोंगर पूर्ण आपल्याला पार करून पलीकडे जायचंय आणि त्याच्या पलीकडं तलाव आहे, म्हणजे एक नदी आहे, तिथं जायचं आपल्याला। ते आपला पॉइंट आहे, हाय हिडन पॉइंट आहे तो। ताना अशी काठी लय महत्वाची आहे, कुत्री मारायला नाही, आपला बॅलन्स सांभाळण्यासाठी ही काठी महत्वाची असती। नाहीतर तुम्ही म्हणसाल की कुत्री बित्री मारायला, जनावर मारायला काठी घेतल्या, ह्यानं काहीच मारायचं नाही, सरडा पण मारणार नाही। हे असले ऍडव्हेंचर्स आहेत बघा। हे येऊ दे दाखव खाली कसला एवढाच नालोय। हे असल्या अडचणीतनं ऍडव्हेंचर करते बघा। तो विशाल भाऊ, ऑडिओ साहिल भाऊ। हे सगळे काटे ती, आणि ह्याच्यातनं एवढा गंभीर ट्रेक करते ती, फक्त आणि फक्त पावण्यासाठी। फक्त पावण्यासाठी एवढा ट्रेक, एवढं गंभीर करते ती। हळू एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाची चाऊल। काय विशाल भाऊ? फायनली वरती आलेले आहेत आणि आता इथनं आपण एक साध्या चांगल्या रस्त्यानं ट्रेक करणार आहे। चांगल्या रस्त्यानं आपल्या अंगात ऍडव्हेंचरचा किडा आहे का ह्याच्यासारखा। हो काय, हे बघा जिथं वाट नाही तिथं मग घुसायला लागले। हे आपल्या अंगात ऍडव्हेंचरचा किडा आहे। कच्ची करवंद खायला भेटलेत, कच्ची करवंद। हे बघा, नशिबान लोकांना भेटतं, नशिबान लोकांना करवंद खायला भेटतात। पावसात भाषेवर घेतली बेकार ट्रेक करायचं काय असं लक्षात नव्हतं, विचार पण केला नव्हता की ट्रेक करावा लागेल। एवढ्या उन्हाची हालत एवढी खराब होते ना ट्रेक करताना, काहीच माहीत नव्हतं ट्रेक करायचं आहे, काय करायचं आहे। शूज नाही घातलेला, काय नाही घातलेलं, फक्त चप्पल घातलेले, पाण्याची बाटली नाही घेतलेली, काहीच नाही। असं चालू उठून। आता दुपारच्या 2:30 वाजले, त्या 2:30 पण वाजून गेले, त्या पुढे गेले टायमिंग। एवढ्या दुपारचं आम्ही तिथे निघालोय। हाईट वाढणार की नाही रे, एवढीच हाईट आहे। तर करवंदावरती पोट भरायचं चाललंय, नुसती करवंद खायची चालले, नुसती करवंद, ती पण कच्ची करवंद। पिकलेलं करवंद खावलं बघा। खाऊन बघे, खाऊन बघ फक्त। अजून कन्फर्म पिकलेलं नाही ते, फक्त थोडं पिकले। आताशी पाड लागलाय। कसं आहे
आता आम्ही आलेलो आहे एकदम नीड पॉइंटला. हे बघा इथून, आता इथून इथून म्हणजे रस्ता चुकण्याचे ना चान्सेस ना 80 ते 85% आहे ती. पण इथं काहीतरी अशा खुणा आहेत, त्या खुणा बघून तुम्ही जाऊ शकता. हे बघा इथं आले किंवा काही एकदम अशी मोठी अशी दरी लागत्या, त्याच्यामुळे इथं रस्ता चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बघा तिथं जायचं, बघा तिथं जायचं आपल्याला. तिथं पाणी पाहिजे इथं असं एवढंपर्यंत. आणि इथून डायरेक्ट हे बघा इथं आलं का नाही, या टेकडीवरनं ह्या राईट साईडला जायचं. राईट साईडलाच जायचंय. राईट साईडनंच रस्ता आहे. आम्ही तिघं चालू पुढं, बाकीचे अजून जे तिघं जण आहेत ते मागच थांबले. ती आता डोंगर झाडे झुडप हा लोक व्ह्यू बघा बघतो तुम्ही. व्ह्यू बघा बघतो. ज्यांनी ही ट्रिप मिस केला ना, ज्यांनी त्यांच्यासाठी भावनो थँक्यू. तुम्ही ट्रिप नाही असं नाव घेत नाही कोणाचं आम्ही. पण तू घरात बस भावा, तुला तसंच पाहिजे. तू घरातच बस. अरे कहना क्या चाहते हो? खतरनाक जागा आहे, खतरनाक व्ह्यू आहे. अजून एक 5 मिनिटाचा ट्रेक शिल्लक राहिलेला आहे. आता त्या 5 मिनिटाच्या ट्रेक नंतर ना आम्ही त्या लोकेशनला पोहोचणार आहे. एक नंबर पॉईंट आहे. तुम्ही पॉईंट बघा आणि लवकरात लवकर उन्हाळा संपायच्या आधी ह्या पॉईंटला भेट द्या. कारण की कसं आहे, जेवढे पॉईंट ना असं म्हणजे व्हायरल होतात तेवढे लवकर ते बंद होतात. आणि हा पॉईंट बंद व्हायच्या आधी ह्या पॉईंटला भेट द्या. लवकर या, लवकरात लवकर भेट द्या. आणि ह्या उन्हाळ्याचा आनंद ह्या नदीच्या किनारी मित्रांसोबत घालवा. आणि जे मित्र येत नाहीत त्यांना माझा हा व्हिडिओ पाठवा. फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. हे बघा भाई, बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो तुम्हाला. थांबा फक्त. सुकून का नाम सुना है? हाय इतना सुकून. तर आता फायनल झालेलं आहे. म्हणजे आता आम्ही पोहोचलेलो आहे या लोकेशनला. जर पोहोचलेलो आहे आता इथनं मस्तपैकी पोहणार आहे. असलं पोहणार आहे ना 6 वर्षाचा एकदम असा रगच काढणार आहे डायरेक्ट. एवढं भारी पाणी आहे ना, असं बासच. खरंच मित्रांनो, तुम्ही या. जरी तुमच्या मित्रांनी प्लॅन कॅन्सल केला का नाही तर दोघं जण का होईना या. जर तुम्हाला जर कोण नसलं ना सोबत तर मला DM करा, मी येईन तुमच्यासोबत. पण या, कारण की निसर्गाने एवढं सुंदर तुमच्यासमोर ना असं अनुदान दिलेलं आहे. तर त्याचा आनंद घ्या, एन्जॉय करा. लाईफ फक्त EMI भरण्यासाठी नाही आहे, लाईफ एन्जॉय करण्यासाठी. तर एन्जॉय करा, जगा. दुसऱ्यांना जगवू नका, स्वतः जगा आणि स्वतःसाठी जगा. फुल राडा होतोय, फुल राडा. याला म्हणते ती एन्जॉय, याला म्हणते ती ट्रिप. कशी आहे मस्ती. बघा पाणी, नदी, इकडे पण नदी, एकच नदी आहे सगळीकडे दाखवली. 4 मेंबर अजून आलेले आहेत. काही ऍड झालेले 4 मेंबर. फुल राडा आहे, फुल राडा. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता धारतनं आपण इकडं मोठ्या डॅम मध्ये पोहण्यासाठी आलोय. हे बघा आपले 4 मेंबर आलेले इथे नवीन. त्यांना पोहण्याचा लय नाद आहे, त्यामुळे आता खोल पाण्यात आलोय. मगाशी आपण त्या धारत होतो. भाऊ चोळत न पडलेला आहे. भाऊच्या लागला गुडघ्याला लागलेला आहे. बेकार आहे पण एकदम धमाल मजा आहे. भाऊ आपल्यासोबत जुन्या व्लॉग मध्ये होता राजगडच्या. आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं स्विमिंग वगैरे झालेलं आहे, मस्त पैकी एन्जॉय झालेलं आहे. आणि असं पॅचअप सुद्धा झालेलं आहे. सगळ्यांना आवरलेलं आहे, बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत. आणि आता आपण निघालेलो आहे, म्हणजे आपल्या गाडीकडे निघालेलो आहे. अरे बस झाला, फोड मार बुक का.
टाक दगड. पडलेलं आहे आणि शंतनू बुक्कीनं कैरी फोडतोय. खायला यायला पाहिजे. हा बस ओके शंतनू, तर 4 तुकडे. आम फटेगा सब में बटेगा. तो दे इकडे त्यातला कट. काय बघ माझ्या वाटणीचा एवढा काय. ओके भाई यांना चाललो. बस वाय लय मोठा घास दिसतोय. एक द्यावा लागतो असा चालतंय. आता हाताला भूक लागली. बेकार. आम्हाला पण घे कोणी. येता ना तुम्ही. चंदून कसा लागला आंबा? आंबा आंबट आहे, गोड पाहिजे. गोड पाहिजे का? ठीक आहे. मला पण घेऊ मध्ये. कुठेस तू? आंबट चिंबट खाऊ नका, डॉक्टर कडे जाऊ नका. आता आपण त्या नीड पॉईंट पर्यंत वरती आलेलो आहे. म्हणजे जेवढा वेळ जायला लागलेला ना त्याच्यापेक्षा थोडासा वेळ वरती यायला लागलेला आहे. हे बघा. तिकडं खाली आपण गेलतो आपण तिकडं. आता इथं वरती आलोय. बेकार अवस्था. हा टिकटॉक इंस्टाग्राममध्ये दिसणार आहे भाऊ. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये होता, हा पण व्हिडिओमध्ये आहे. नवीन आहे. भाऊ हा भाऊ नवीन आलेला आपल्यासोबत आज. भाऊ आनंद झाला तुला भेटून. मला पण. हे इथून उडी मारते. पहिल्यांदा मी बोललेलो ना, जे घरी थांबले ती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. हेच ते लोक, हेच ते. हे आम्ही पोहायला चालू केल्यानंतर ना एक अर्ध्या तासानंतर ना हे मागणं आलेत. आमचा व्ह्यू बघितल्यानंतर प्रकारे आपलं ट्रिप सक्सेसफुल झालेले. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. म्हणजे घरी जाता जाता आता कुठेतरी हॉटेलला मस्तपैकी जेवीन आणि तिथं मग रूमला जाईल. तर बघूया आता कुठल्या हॉटेलला जेवायचं होऊन जाते आपलं. आम्ही तर व्हेज खातो, नॉनव्हेज सोडून दिले मी. साहेब नॉनव्हेज खाते. बघू हॉटेल कुठलं गावतं आता.